नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट अशी हॉट चॉकलेट ड्रिंक. ती पण आपण डेअरी मिल्कपासून बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी डेअरी मिल्क घेतलेली आहे, मोठ्या साईजमध्ये घेतलेली आहे. मखाणे घेतल्यात 25 ते 30 मखाणे आहे, 1 चमचा कॉफी पावडर. गार्निशसाठी काजू आणि बदामचे काप घेतलेत. 20 काजू आहेत, 20 खजूर आहेत, ओले खजूर आहेत, आतल्या बिया वगैरे काढून घेतल्यात. 20 बदाम आहेत आणि एक छोटा मग भरून मी गरम गरम दूध घेतले. गरमच दूध घ्या. तर प्रथम आपण हे मखाणे पॅनमध्ये भाजून घेऊया. मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडेसे क्रंची झाले की साईडला काढायचे आहेत. एक फोडून बघते, झालेले आहेत. आता प्लेटमध्ये काढते. त्याच पॅनमध्ये मी काजू आणि बदाम सुद्धा भाजून घेणार आहे. त्यांचा पण थोडासा कलर फक्त चेंज करायचा आहे. अजिबात तुपाचा वापर करायचा नाही आपल्याला, कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. आपल्या शरीराला हेल्दी डिश म्हटलं तरी चालेल ही रेसिपी, का की सगळेच पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. आता आपण एक मोठा बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत ते टाकतोय. त्याच्यामध्ये ओले खजूर टाकते. आपण ह्या रेसिपीमध्ये साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही आहे, त्यामुळे मी खजूर घेतलेले आहेत. 1 चमचा कॉफी पावडर घेतलेली आहे. फ्लेवर खूप छान येतो कॉफी पावडरचा, जरूर घ्या. आणि गरम गरम दूध ओतायचं आहे 1 मग. आणि अर्धी कॅडबरी टाकते मी. तुम्हाला जर हॉट चॉकलेटचा जर वापर करायचा असेल तर करू शकता. मी लहान पोरं पिणार आहेत, त्यामुळं मी डेअरी मिल्कचा वापर केलेला आहे. आता व्यवस्थित भिजवून घ्यायचं. अजून थोडीशी चॉकलेट टाकते मी त्याच्यात, कॅडबरी 2-3 बाईट टाकते. व्यवस्थित चमच्याने फिरवायचं आणि एक प्लेट झाकायची आणि व्यवस्थित भिजत ठेवायचं एक 15 ते 20 मिनटासाठी. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. हे बघा, मस्त असे भिजलेले आहेत. आता एक मिक्सरचं जार घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. मौसूद असं फिरवून घ्यायचं आहे. लहान पोरं मखाणे वगैरे खात नाहीत, पण त्यांना अशी ड्रिंक करून दिली की बरोबर पितात. आणि कॅडबरीमुळं कळत सुद्धा नाही आहे की त्याच्यामध्ये काय काय आहे ते. हे बघा, आपण मौसूद असं फिरवलेलं आहे. ह्याच्या मिक्सरच्या जारमध्ये मी गरम दूध टाकते आणि व्यवस्थित फिरवायचं चमच्याने आणि मग पॅनमध्ये ओतायचं आहे. अजून थोडंसं दूध मी मिक्सरच्या जारमध्ये ओतते आणि टाकलेलं आहे. स्किप झालं आहे माझ्या हातून ते. आता एकसारखं ढवळत राहायचं आहे. अजून आपण जी अर्धी कॅडबरी ठेवलेली आहे ती सुद्धा टाकते. सगळीच कॅडबरी टाकते आणि एकसारखं हलवत राहायचं. का थोडंसं घट्टपणा झाला की साईडला काढायचं आहे. वास तर खूप छान येतोय कॅडबरी आणि कॉफी पावडरचा. आता झालेला आहे, थोडंसं घट्टपणा आलाय. आता 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ओतून घेते. लहान मुलांना खरंच खूप आवडेल, नक्की ट्राय करा. हेल्दी पण आहे आणि आता सध्याला पोरांना क्रिसमसच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत आणि थंडीचे दिवस सुद्धा आहेत, त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप छान लागते पण ही. आता त्याच्यावर आपण काजू आणि बदामचे जे काप करून घेतलेले आहेत ते वरनं गार्निश करणार आहोत. तयार झालेली आहे आजची हॉट चॉकलेट ड्रिंक रेसिपी. तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशा सोप्या रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. परत भेटूया अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.